आज कांग्रेस पार्टी को नांदेड़ में उस वक्त एक बड़ा झटका लगा जब मुदखेड़ पंचायत समिति के चेयरमैन बालाजी सूर्यतले ने कांग्रेस पार्टी से इलायदगी इख्तियार करके वंचित बहुजन अगाड़ी में शमूलियत इख्तियार कर ली है। गुज़िश्ता रोज अकोला में पार्टी के कौमी सदर एडवोकेट प्रकाश बाला साहब अम्बेडकर से उन्होंने मुलाकात की और उन्हें अपने पार्टी में शामिल करने की दरख्वास्त की। प्रकाश बाला साहब अम्बेडकर ने इनका अपनी पार्टी में खैर मकदम किया, फूल देकर इनका इस्तकबाल किया और उन्हें वंचित बहुजन अगाड़ी में शामिल करने का ऐलान किया। बालाजी सूर्यतले के वंचित बहुजन अगाड़ी में शामिल होने पर आज नांदेड़ में पार्टी के मकामी यूनिट की जानिब से एक प्रेस कॉन्फ्रेंस का इनेकाद किया गया। प्रेस कॉन्फ्रेंस में बालाजी सूर्यतले ने कांग्रेस पार्टी से अलहदगी इख्तियार करने की वजूहात का खुलासा करते हुए कई अहम बातें बताई। उन्होंने कहा कि पिछले कई दिनों से कांग्रेस पार्टी उन्हें नज़रअंदाज करते आ रही थी, यहाँ तक कि उन्होंने एक मरतबा पार्टी के सरकर्दा लीडर व रियासत के काबीनी वजीर अशोक चौहान से उनके मकान पर जाकर मुलाकात करनी चाही तो उन्हें कोरोना का बहाना बनाकर घर में दाखिल होने नहीं दिया गया और न ही अशोक चौहान ने उनसे मुलाकात की। तब उन्होंने कहा कि मुझे यह एहसास हुआ जब पंचायत समिति के चेयरमैन के साथ पार्टी कायदीन का रवैया ये है तो दीगर आम लोगों के साथ क्या बर्ताव किया जाता होगा। इसलिए मैंने फैसला किया है कि कांग्रेस पार्टी को छोड़कर एडवोकेट प्रकाश बाला साहब अम्बेडकर की क़यादत में काम करना है, जिसके लिए मैंने वंचित बहुजन अगाड़ी में शमूलियत इख्तियार की है। बालाजी सूर्यतले के फैसले पर वंचित बहुजन अगाड़ी के रियासती तर्जुमान फारूक अहमद और गोविंद दड़वी ने उनके हौसले और जज्बे की सताइश की और उनका हर तरह से इज्जत व एहतराम करने का यकीन दिलाया। साथ ही उन्होंने दीगर तमाम वो अफराद जिन्हें अपनी अपनी पार्टियों में नज़रअंदाज किया जा रहा है और वो खुलकर जीना चाहते हैं और अपने इख्तियारात का इस्तेमाल करना चाहते हैं, उन सभी से अपील की है कि वो अपनी अपनी पार्टियां छोड़कर वंचित बहुजन अगाड़ी में शामिल हो जाए। इस मौके पर वंचित बहुजन अगाड़ी के जिला सदर शिवा नरंगले, प्रशांत इंगोले, शहर सदर अयूब खान और मुकामी तर्जुमान श्याम कामड़े मौजूद थे। मला खूप वाईट वाटलं म्हणून मी या पक्षामध्ये इकडे आलेला आहे। कारण मी चव्हाण साहेबांना चांगलं समजतो, चांगलं ओळखतो 1997 पासून। परंतु आज कसं झालं, माझ्याकडे पद असताना मी सभापती असताना सन्माननीय चव्हाण साहेबांची भेट घेण्यासाठी मी त्यांच्या आनंद लिमय या घरावर घरी गेलो होतो। पण या कोरोनाचं निमित्त करून माझ्यासारख्या सभापतीला जर माननीय चव्हाण साहेबांची भेट होत नसेल तर सर्वसामान्यांची तिथं काय अवस्था असेल हे मला कळालं आणि म्हणून मी त्या पक्षात राहायचं नाही किंवा तिथं राहून काहीच बहुजनांचा उद्धार होणार नाही। ते काय करतात, फक्त आमचा वापर करतात, सत्तेत ते येतात आणि आम्हाला लुटून देतात, म्हणून मी स्वघरी आलेलो आहे। भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षाची विचारधारा सारखीच आहे, त्यामुळं तिथं वंचित समाजाला न्याय मिळणार नाही, म्हणून मी वंचितचाच होतो, वंचितमध्येच आलेला आहे। या पक्षामध्ये पद दिल्या जाते पण इथं पावर दिल्या जात नाही, तिथं वापरतात आणि फेकून देतात। ते सगळ्या गोष्टी मी झुगारून वंचितकडे याच्यासाठी आलेला आहे की या पक्ष इथं न्याय मिळते, माझा जन्म वंचित आहे म्हणून इथं आलेला आहे। दुसरा मुद्दा, माझ्या मतदारसंघामध्ये मला जर विकासात्मक कामं करायचं असेल आणि मला ते करता येत नसतील तर तिथं राहून काहीच कामाचं नाही, म्हणून मी या पक्षात आलेला आहे। अजून सांगायचं तात्पर्य असं आहे, नांदेडमधील समाजात मुस्लिम समाजाचा स्वच्छ आणि सुंदर चेहरा फारूकभाई अहमद यांच्यासारखा माणूस जर वंचित आघाडीमध्ये काम करीत असेल वंचितमध्ये, तर माझ्यासारख्या माणसानं करायला काय हरकत नाही, म्हणून सुद्धा मी इथं आलेला आहे। फारूकभाई अहमद, गोविंदभाई दळवी, शिवा नरंगले आणि प्रशांत इंगोले जिल्हा अध्यक्ष, ॲडव्होकेट कमलेश चौदंते, गंगाधरराव पवारसाहेब यांनी मला जे विशेष सहकार्य केलेलं आहे इकडं येण्यासाठी आणि मला त्यांचे विचार पटले म्हणून मी इथं आलेलो आहे। सुनील भाऊ सोनसळे यांचा सुद्धा सिंहाचा वाटा आहे। तसेच माझे मित्र रामचंद्र येडके आणि रोशन सूर्यतळेसुद्धा मला नेहमी सहकार्य करतात। माझी विनंती आहे सर्व पत्रकार बंधूंना, आपण कुणी जेवण केल्याशिवाय जाऊ नये। वंचित बहुजन आघाडी हा एक नांदेडमधला लोकसभा विधानसभेमध्ये बघितलं की पर्यायी पक्ष बनलेला आहे। त्यामुळं जितके बहुजन घटकामधले SC ST OBC
आणि मुस्लिम मायनॉरिटी हे आहेत, यांना तिथं जिथं ते आहेत, मग काँग्रेस असो की BJP असो, अशोक चव्हाण असोत की मग चिखलीकर असोत, यांच्या दबावतंत्राला वैतागून ज्यांचं तिथं दमगुदमरतं आहे असे लोक आता स्वतंत्र आणि स्वाभिमानीची लढाई लढू पाहत आहेत. आणि बालाजीरावांचा स्वाभिमान जागरूक झाला आणि त्यांच्या स्वाभिमानाचा सन्मान म्हणून आम्ही वंचितमध्ये आज त्यांना जाहीररित्या प्रवेश दिलेला आहे. आणि या पंचायत समितीमध्ये आम्ही बालाजीरावांना आमच्या याच्यामध्ये स्वागत केलेलं आहे आणि पंचायत समितीवर वंचितचा झेंडा फडकलेला आहे. आज नांदेड जिल्ह्यातील आजी माजी कित्येक काही पदाधिकारी आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, 2 माजी आमदार आहेत, काही नगरसेवक आहेत आणि कित्येक तरी जिल्हा परिषदचे सिटिंग सदस्य आणि माजी सदस्य व पंचायत समिती आणि ग्रामपंचायतचे लोक आहेत. मान्य बाळासाहेबांची आम्ही वेळ घेतलेली आहे. येत्या 1 महिन्यामध्ये मान्य बाळासाहेबांचं नांदेडमध्ये आगमन होणार आहे आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये भव्य पद्धतीनं सगळ्या पक्षामध्ये असलेले वंचितांचे घटक जे आहेत ते वंचितमध्ये प्रवेश करणार आहेत.